33 तास कसे गेले कळत नाही तुम्हाला काम करताना. स्वामींनी सगळं दिलं मला, काय नाही दिलं असं काहीच नाही. लोकांच्या भावना स्वामींची आहेत. मी काही स्वामी नाही, होऊ शकत नाही. अक्कलकोटमध्ये देऊळ बंद 2चा टीझर रिलीज झालाय आणि सगळेच जण स्वामी भक्त जे आहेत ते ह्या सिनेमाचा टीझर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण आत्ता माझ्यासोबत जे आहेत ते मोहन जोशी सर आहेत, ज्यांनी या आधीच्या भागातही आणि आत्ताही स्वामींची भूमिका साकारली आहे. आत्ता माझ्यासोबत मोहन जोशी सर आहेत. सर, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि आज टीझर रिलीज झाला आणि अक्कलकोटमध्ये रिलीज झालाय. खरं तर स्वामींच्या चरणी तुम्ही स्वामींचा आशीर्वादही घेतला. पहिला भाग खूप गाजलेला सर, दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. काय वाटतंय, पुन्हा तो रोल करताना ही एक वेगळंच चॅलेंज असणार तुमच्याकडे, पुन्हा करताना काय फील झालं? पुन्हा करताना मला खूप आनंद झाला. म्हणजे मनाचं समाधान होत नाही सांगताना, पण खूप आनंद झाला. आणि माझ्याबद्दल प्रश्नच नाही. असं खूप गोष्टी तरडे सर बोलतात आणि वाणी सर पण बोलतात निर्माते, की मला प्रोत्साहन देतात ते. म्हणजे ते शिकवतात चांगलं, बोलायला डायरेक्ट ते सांगतात आणि आपण बोलत राहायचं. पण लिहितात खूप छान, त्यामुळे करायला सोपं पडतं ना. पण आता प्रवीण तरडे सर म्हणाले की जेवढे तुम्ही सिनेमे आतापर्यंत केले त्याच्यातला हा तुमचा अतिशय वाखाणण्याजोगा हा अभिनय वेगळा असेल सिनेमा, हा वेगळा नक्कीच वेगळा, नक्की वेगळा असेल. पण सर, तुम्ही पण आतापर्यंत फक्त विलन केले, बाकी काय केलं नाही, काय कळलंच नाही मला. का माझ्या वाट्याला म्हणजे त्यांनी रोल दिले मला विलनचे, त्यांनी हा बघितलं तर कदाचित त्यांचं मत बदलेल. पण हिंदीमध्ये कसं रुटीन असतं ना, एकदा विलन म्हणलं की शिक्का बसतो त्याच्यावर, विलनचंच काम करू शकतो असं नाही. पण असं नसावं. पण आता त्यांना उत्तर मिळेल, नाही जर बघतील तर. अर्थात. पण आता प्रवीण सरांनी सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही सिनेमा शूट करत होता तुमचं वय 75 होतं आणि त्याही ह्याच्यात तुम्ही 33 तास शूट केला आहे आणि खूप जास्त शूट केलंय. कसा अनुभव होता प्रवीण सरांसोबतही काम करताना पहिल्या वेळेला आणि आताही? काय होतं माहिती आहे का, 33 तास कसे गेले कळत नाही तुम्हाला काम करताना. आणि मग जेव्हा शरीर बोलायला लागतं त्यावेळेला तुम्हाला कळतं की अरे बापरे, फार लवकर सुरू झालं तो शूटिंग आणि संपतं फार उशिरा. तुम्ही मला रिक्वेस्ट करणं भाग पडले त्याला, कारण शेवटी काय झालं की अंत बघायला लागले. माझं म्हणणं असं नाही, असं करता कामा नाही कुठल्याच दिग्दर्शकांनी. अर्थात ते तरुण आहेत त्यामुळे त्यांना ते जमतं. पण बाकीचे सगळे तरुण होते ना, त्यामुळे त्यांना काही करत होते. पण मला शक्य नव्हतं, कारण 33 तासानंतर 33 तास मी काय झालं, सकाळ झाली तरी संध्याकाळ झाली तर कळलं नाही मला. दुसऱ्या दिवशी सकाळ सूर्य उजळला परत. म्हटलं प्लीज आता झोपतो मी, म्हटलं मला सुट्टी द्या. त्यांनी सुट्टी दिली. त्याला कळलंच नाही, म्हणजे ते नशेत होते की काय याचं काय करावं. खरंच एवढे तास झाले त्यांना विश्वास बसत नव्हता. पण मी त्यांना ते सांगितले, अहो काल सकाळी 7 वाजता सुरू केलं, आज तुम्ही सकाळी 7 वाजले होता, तुम्ही थोडं तरी थांबायला पाहिजे, नटायला विश्रांती पाहिजे ना, फ्रेश व्हायला पाहिजे. पण पहिल्या वेळेला प्रवीण तरडेंचा डेब्यू ह्याच्यातनं झाला होता. तो त्यांचा पहिला सिनेमा होता आणि भाग 2 आता 10 वर्षांनी येतोय. प्रवीण सरांमध्ये काय बदल वाटतं तुम्हाला, तेव्हा तुम्ही केलेला ते आणि आतामध्ये? आत्ता त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. त्यांना स्वतःच्या शब्दांबद्दल गॅरंटी आहे की मी जर डायलॉग बोलत असेल तर तो करेक्ट जाणार. आणि बेसिकली त्यांचे विचार खूप चांगले आहेत, त्यामुळे ते वाक्य बोलताना सुद्धा विचार करून बोलतात. 10 वेळा कन्स्ट्रक्शन स्वतः करतात, कन्स्ट्रक्ट वाक्य. आणि मग वाक्यात काही बदल झाले समजा, तसं नाही मोहनजी असं बोल, तर ते सांगतात. सांगतात त्याला अर्थ आहे काही, आणि काय असतोच त्याचा. असं होत नाही कधी, अर्थ चुकीचा निघत नाही कधी. पण चुकीचा निघाला लगेच सांगतात तुम्ही असं बोला, हे वाक्य बोला, ते बोलून दाखवतो तुम्हाला. मग तेच रिपीट करायचं वाक्य. पण स्वामींविषयी सगळ्यांना असं वाटतं की जेवढे स्वामी दयाळू आहेत तेवढे स्वामी रागीटही असायचे. मोहन जोशींच्या बाबतीतही मोहन जोशी प्रत्येकाला आधी असं वाटायचं की खूप तापट आहेत. थोडं ते सिमिलर वाटत गेलं का, की असा तो स्वभाव सिमिलर? खरं सांगायचं तर मी तापट आहे. मनाविरुद्ध गोष्ट झाली की मला अजिबात आवडत नाही. आणि मला संताप खूप शीघ्रकोपी आहे मी. पण आता वयोमान परत कमी झालं आहे रागवणं. ठीक आहे,
चलता है होता है ऐसा होता है असं म्हणणं सोडलं. पण तुम्ही शेतात, बांधात आणि बऱ्याच ठिकाणी आता हे आम्ही टीझर पाहिलाय जस्ट. त्या टीझरमध्ये आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चालताना बऱ्याच मैलोनमैल चालताना दिसताय. काय काय तुम्हाला डिफिकल्टीज वाटल्या मोहन सर, की आता वयाप्रमाणे हे खूप तुमच्यासाठी चॅलेंजिंग? तर जे अपेक्षित आहे दिग्दर्शकाला ते नटांनी करणं भागच आहे आणि हे मी मानतो की त्याची डिमांड आहे ना, आपण करायचं, जिद्द पाहिजे. नाही कसं चालत, तुम्ही चालेल पाहिजे असं काय, बाकीच चालतं, मला चालेल काय आपण दगडात चाललो, चढलो असं काय नाही. तुम्हाला मोहन सर स्वामींची अनुभूती अशी कधी आली आणि तुम्ही अक्कलकोटला किती वेळ आला? मी अक्कलकोटला बराच वेळा आलो. मग परवाच मागच्या वेळेला प्रकट दिन होता ना त्यांचा, त्यावेळेला आलो. ते सांगितलं नाही इंग्रज सरांनी की बऱ्याच वेळा येतो. म्हणजे कसं असतं की देवाची आठवण झाली की तुम्ही निघायचं असं नाही होत, त्याला ती संधी मिळायला लागते. म्हणजे आज कसं प्रत्यक्षात जाणं येणार ना तुम्ही. आज मागच्या महिन्यात येऊन गेलो मी, आता सांगितलं नाही इंग्रज सर तुम्ही येणार नव्हतो करत. नंतर डायरेक्टर म्हणाले की मोहन जोशी यायला पण तुम्हाला, अहो, तुम्ही स्वामीची भूमिका करता तुम्ही नाही, मग असं कसं होईल. मग शेवटी प्रोग्राम बदलला आणि आलो मी. पण अनुभूती म्हणजे मी स्वामींकडे यायचं एकदा आलो होतो इथं आणि त्याचा फोटो मी देवळात लावला आहे, घरात लावला आहे. त्याचा एक पुतळा पण आहे माझ्याकडे आणि सगळ्या घरात आहे. मी माझं आवाजचं घर होतं कोकणातलं, तर तो बंगला मला विकायचा होता आणि मी ठरवलं की अशीच किंमत मिळाली तर विकेल मी. त्याप्रमाणे वकील माझ्या घरी आले, ते आणि त्यांची बायको, कुटुंब आलं आणि बायकोनी स्वामींचा फोटो घेतला. त्या पण बघतोय स्वामींचा, त्यामुळे मला हेच घर घ्यायचं आहे. किती किंमत सांगा, मी द्यायला तयार आहे. हो किती सांगा, पण माझी किंमत ठरली आहे, एवढी एवढी किंमत आहे. तरी घेतलं घर, मी देऊन टाकलं. हो असं काय, त्या भक्तच आहेत ना, मी पण भक्तच आहे. आपण ठरवलं सांगेल काय इलाज नाही. पण म्हणजे कुठून ठाण्यातनं राहतात, ठाण्यातनं आवाजमध्ये आले. आवाज सासवणं कुठं, तर ते वकील होते, त्यांना ती रूम पाहिजे होती. त्या म्हणजे डिस्कशन करायला, क्लायंटशी डिस्कशन करायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी लगेच घेतलं. 40 लाख रुपये खर्च केले नंतर आणि सगळं नवीन करून घेतलं. मी नंतर बघायला गेलो होतो, पण काय ठीक आहे. तर असा तो एक अनुभव आहे आणि तसं खूप अनुभव आहेत. असं काय स्वामींचा अनुभव येत नाही असं, स्वामींनी सगळं दिलं मला, काय नाही दिलं असं काहीच नाही. आता लोक तुम्हाला तुम्ही स्वामींची भूमिका केल्यामुळे लोक तुमच्या येऊन पाया पडतात, तुम्हाला तुमच्यासोबत फोटो काढतात, त्यांना तुमच्यात स्वामी दिसतात. ते तुम्हाला असं येऊन काय सांग? पहिल्यांदा खूप ऑकवर्ड व्हायचं, पण नंतर असं कळलं की अनस्टॉपेबल आहे. लोकांच्या भावना स्वामींची आहेत. मी काही स्वामी नाही, होऊ शकत नाही. आणि कसं आहे की लोक पाया पडले तुमच्या चांगल्या विशिष्टांना द्या ना, चांगलं काम करा, त्यांना चांगलं होते, एवढंच म्हणतो. चांगलं होते, चांगलं व्हायचं तर होईल त्यांचं. स्वामींचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून आज अक्कलकोटमध्ये हा आपला टीझर रिलीज झालेला आहे. सिनेमालाही भरपूर प्रतिसाद मिळू दे आणि आम्हाला तुम्हाला काम करताना पाहत राहायचंय. सो खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू सर. थँक्यू.